नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार तुमच्या पुढे घेऊन येत आहे. खरं तर सावरकरांचे विचार तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिकपणे केलेला प्रयत्न आहे. मला मला अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यावरती कॉल केले, मेसेजेस केले आणि काही सजेशन्स पण दिले. त्या सर्वांचे धन्यवाद. पण खरंच पाहिजे तसा वेळ मिळत नाही. सावरकरांचा अभ्यास करतो तेव्हा असे वाटते की हे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि म्हणून मी या माध्यमाचा उपयोग करत आहे. तर वळूया आपल्या मूळ विषयांकडे. सावरकरांच्या अनेक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे साहित्यिक सावरकर. मला कधी कधी असे वाटते की सावरकरांनी सगळे सोडून फक्त साहित्य निर्मिती जरी केली असती तरी त्यांची कितीतरी ग्रंथसंपदा निर्माण झाली असती. मग त्यांचे ते काव्य असो, पोवाडे असोत, नाटक असो वा निबंध असो, त्यात राष्ट्रप्रेम आपल्याला दिसून येते. असाच एक निबंध सावरकरांनी लिहिला होता आणि वंदे मातरम या नावाने तो प्रसिद्ध झाला होता. तो निबंध वाचताना त्यांचे मातृभूमीवरील प्रेम आणि कल्पकता आपल्याला दिसून येते आणि आपोआपच शब्द बाहेर पडतात की दुर्लभम भारते जन्म. तो निबंध आपण सावरकरांच्याच शब्दात ऐकूया. भरतखंडाला स्वदेश म्हणण्याचे भाग्य परमेश्वराने कोणत्या लोकांच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवले आहे. भरतभूमी मातृस्थानी मानण्याचा पवित्र अधिकाराचा अभिषेक जगत चालकाने कोणत्या लोकांवरती केलेला आहे आणि या भक्तीच्या सुधाधवल स्तन्याचा दिव्य आस्वाद घेऊन मी तिला हे मातर, हे आई असे म्हणून कोणाच्या जीवात धन्य झाले आहेत. ती धन्यता केवळ आमच्या जीवांना लाभली आहे. ती धन्यता केवळ आमच्या जीवांना लाभली आहे. भरतभूमीला मातृस्थानी मानण्याच्या अधिकाराचा अभिषेक एकट्या भारतीयावरती जगत चालकाने केलेला आहे आणि भारताला स्वदेश म्हणण्याचे महदभाग्याने आम्हा भारतीयाविना जगावरील कोणत्याही लोकांचे ललाट अलंकृत झालेले नाही. आम्ही सर्व हिंदी बांधव ही हिंद मातेची लेकरं आहोत. हिंद माता ही आमची जन्मदात्री आहे. हिंद माता ही आमची परिपाल यात्री आहे. तिच्या दुधावरती आम्ही वाढलो आहोत. तिच्या दुधावरती आमचे पूर्वज वाढले आहेत. तिच्या दुधावरती आमचे वंशज वाढणार आहेत. ही आमची भारतभूमी वात्सल्याची पुतळी आहे. ही आमची भारतभूमी मूर्तिमंत प्रेमलता आहे. ती वेदात गायल्याप्रमाणे पुराणी देवी युवती पुरंदरी आहे. ती अनुभवाने वृद्ध आहे. ती सौंदर्याने तरुण आहे. आम्हा 30 कोटी लोकांवर तिची समान ममता आहे. 30 कोटी लोकांतील वंदे मातरमचा मंजूळ कलरव ऐकून तिला प्रेमाचे भरते येते. अशा प्रेममयीला आई म्हणण्याचे भाग्य जिच्या प्रसादाने आम्हास लाभले त्या पारलौकिक इच्छाशक्तीला आणि आमच्या या ऐहिक परमेश्वरी आर्य भूमातेला आमचे सदैव प्रणाम असो. आर्य भूमातेच्या भाग्याची गणना कोण करू शकणार आहे. अशी ती गिरी समशास्त कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत वा शारदा सर्व कालम. तथापि हे आर्य माते तुझ्या गुणांचा पार लागणार नाही. सर्व जगत तिथलावर पसरलेल्या हजारो भूभागामध्ये आर्यभूमी सारखी रमणीय भूमी दुसरी कोणती आहे हे पाहण्यासाठी हिमालय उठून उभा राहू लागला. त्याने आपले डोके विश्वातील सर्व भूप्रदेश दिसतील इतके उंच केले तरी त्याला इतकी रमणीयता अन्यत्र कोठे आढळेना. भूलोकावर जिच्यासारखी रमणीयता नाही, तिच्या समान स्वर्गलोकात आहे की नाही म्हणून तो उत्साह पावलेला हिमालय स्वर्गाची कपाटे उघडून आत घुसला. परंतु हे आर्यभू तुझ्या इतकी मंगलमय वस्तू सापडण्याऐवजी काही निराळाच प्रकार झाला. या हिमालयाची जी हिमधवल सौद शिखरे पाहून इंद्राच्या अमरावतीतील अप्सरांची एकच त्र्यादा उडाली. त्या सर्वजणी हिमालयाच्या गळ्याला मिठ्या मारू लागल्या. अमरावतीचा त्याग करून तेव्हापासून त्या हिमालयावरती स्वच्छंदाने विहार करीत असतात. ही बातमी पोचतात आश्चर्य उत्सुक गिरिजेने गिरिजारमणासह आपले बिराड त्या प्रासाद सुंदर हिमनगरावरील कैलासात नेऊन ठेवले. श्री शंकराला जो आपल्या अस्तित्वाने पूत करावासा वाटला त्या हिमालयाने हे आर्यभू तो युक्त आहेस. ये सर्व शैला परिकल्प्यवस्य
मरे स्थितो दोगदरी दोह दक्षे भास्वंती रत्नानी मोहोक्ष दिश्वम ऋतू प्रतिष्ठाम दुहुतू धरित्रीम. अशा त्या हिमालयाने हे आर्यभू तू संपन्न आहेस. सूर्याशी प्रतिरोध करू इच्छिणाऱ्या महानुभव विंध्याद्रीने तू संपन्न आहेस. रायगड आणि सिंहगड या रत्नांनी ज्याचा कळस शोभिवंत झाला आहे त्या स्वतंत्रतेच्या देवाऱ्याने सह्याद्रीने तू संपन्न आहेस. हिमालय, विंध्याद्री आणि सह्याद्री या प्रमुख नगरावरांनी अधिष्ठित असलेल्या भूमातेला आमचा सदैव प्रणाम असो. मनुष्यापेक्षा देव श्रेष्ठ, देवामध्ये महादेव श्रेष्ठ, परंतु त्या महादेवाच्या मस्तकावर आरूढ झालेल्या भगीरथाने हे आर्यभूत तुला पुनीत केलेले आहे. सिंधू, शतदू, ब्रह्मपुत्रा आणि यमुना यांच्या रूपाने हे भूमाते तू तुझ्या लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय पयसुदेचे अखंड सोडले आहेस. सिंधूनी ब्रह्मपुत्रा, गंगानी जमुना, नर्मदानी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तरंगिणींनी संपन्न असलेल्या भूमातेला आमचा नमस्कार असो. ज्यावरील प्रफुल्ल कमला विना लक्ष्मीला दुसरे निवासस्थान प्रिय नाही. जेथील हंस हे कनारविंदे जेवतात नि मृदुल नाल मृणाल कंदाचा फराळ करतात त्या मानस सरोवराने हे आर्यभूत तू विभूषिता झाले आहेस. इदम तीर्थम समं सौम्य सुतलम सूक्ष्म वालुकम रक्षणीय प्रसन्नायचम सज्जनान मनोयता. अशा मानस प्रमुख सरोवरांनी मनोरम झालेल्या भूमातेला आमचे वंदन असो. सर्व जगाचे जहाज केले असता ते भरून जाईल इतके सोने आणि इतकी रत्ने हे आर्य माते तू शेकडो भुयारातून आमच्यासाठी जतन करून ठेवले आहेस. त्या वाचून कोहिनूरांनी भरलेली पेटी गोवळकोंड्याकडे आहे ती वेगळीच. अपरिमित सुवर्णाने सुशोभित असलेल्या सुवर्ण भूला आणि अनंत कोहिनूरांनी तेजोमय झालेल्या आर्य वसुंधरेला आमचा प्रणाम असो. विश्वामित्राला मोह पाडण्यास्तव मेनकेने ज्याच्या साह्याची याचना करावी असा तो वसंत ऋती. वसुमतीला हिरवा शालू नेसवणारा तो वर्षा ऋतू. या ऋतू प्रमुखांनी जी ऋतुमती झाली आहे त्या आर्यभूला आमचे वंदन असो. पार्वतीच्या स्तनाप्रमाणे मधुर आम्रफलाच्या नि अप्सरांच्या अधिरोष्टाप्रमाणे असणाऱ्या सरळ मृदुल द्राक्षाच्या लता बालकांच्या चिमुकल्या मुखात स्तन पोचावे म्हणून वाकलेल्या युवतीप्रमाणे ज्या भूमीमध्ये किंचित मात्र लावलेल्या आहेत त्या आर्य भूमातेला आमचे वंदन असो. ज्या कोमल कंठातून आपले नाव उंच आणि मधुर लकेरांपर्यंत गायले जावे म्हणून श्री रामचंद्रांनी यश संपादन केले अशा शुक कोकिला ही ज्या भूमीमधील कल्पवृक्ष सप्त सुरांना आलपतीत आहेत त्या विविध विहिंगमा भारतीला आमचे वंदन असो. जिला पाहून ब्रह्मदेवाने रंभेचे नाक कसे असावे हे ठरवले त्या चंपकलिकेने ज्यांच्या प्रतिबिंबाने लक्ष्मीच्या गालावरती अपुंडार लाली आली त्या गुलाब मालतीने जाई जुईने जी सुगंधित झाली आहे त्या विकसित कुसुमित भूमातेला आमचे वंदन असो. त्या भारतीयांच्या विस्तीर्ण राष्ट्राला अत्यंत उच्च प्रकारच्या जीवनशक्ती जिच्या कृपेने आज सहस्रा वर्ष मिळत आहेत आणि पुढे भविष्य काळ कायम आहे तोपर्यंत मिळतील त्या भूमातेला आमचे वंदन असो. जी मधील शेती ही नेहमी धान्याच्या मुठी भरलेले आपले हस्त उंच करून डुलत डुलत सर्व मनुष्य जातीचा योगक्षम चालवण्यास आपण समर्थ आहोत असे यथार्थ स्वाभिमानाने दर्शवित असतात. जी मधील भूमी सस्यशालिनी जी मध्ये जलाशय फुलारविंद असे असतात जिच्या रथाच्या अश्वाच्या पाठी परमात्म्याच्या हाताच्या खराऱ्यांनी पूत झालेले आहेत. जी मधील गायी नेहमी दुभत्या असतात अशा त्या सुभगा देवीला भूदेवीला आमचे वंदन असो. चीन देशाच्या बादशाने चीनची भिंत बांधून तो देश बळकट केल्याचा वृत्ता गर्व करू नये. जिला उत्तरेकडे स्वतः निसर्ग देवीने हिमालयाची अत्युच्च आणि दुर्भेद्य भिंत उभारून दिली आहे. जिला दक्षिण पूर्व आणि पश्चिम या दिशांनी समुद्राचा विस्तीर्ण खंदक संरक्षण करीत आहे त्या आमच्या भूदेवीला आमचे वंदन असो. जिला उत्तरेकडून सर्व स्थलदेवता आणि इतर दिशांनी जलदेवता संरक्षित आहे त्या भूमातेतील सर्व क्षेत्रांना आमचे वंदन असो. अशा या आमच्या भारत मातेचा सर्वत्र जय जयकार असो.
जगत तिथलावरील प्रत्येक देशाला निसर्ग देवतेने काही ना काही फायदे दिलेले असतात. एखाद्या देशात उंच पर्वत असतात तर दुसऱ्यात एक ओळीही नसते. एका देशात सोन्याच्या खाणी असतात तर दुसऱ्या देशात कोळशाच्या खाणी देखील नसतात. एका देशाला समुद्राचे पूर्ण रक्षण असते तर दुसऱ्याला समुद्राची कल्पनाही नसते. परंतु आपल्या भारतभूमीला कशाचेही ददात नाही. जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे, जे जे अभिलक्षणीय आहे आणि जे जे अभिस्फित आहे ते सर्व या भारतात परमेश्वराने भरून ठेवले आहे. ही अतिशयोक्ती नाही, ही यथार्थ युक्ती आहे. हिमालयासारखा पर्वत जगातील कोणत्या देशाजवळ आहे? कोहिनूर हिरा अन्य कोणती खाणी प्रसवू शकणार आहे? गंगेसारखी नदी आणि दुआबासारखा सुपीक देश भूमी आणखी किती देशात आहे? हिमालयाहून अधिक बळकटपणे अन्य किती देश संरक्षित झालेले आहेत? जितक्या कोळशाच्या खाणी पुष्कळ तितक्या सोन्याच्या खाणी मुबलक. यापैकी एक एक गोष्ट कित्येक देशाच्या दैवी नसून आमच्या या भारतीला मात्र सर्व अद्वितीय वस्तूंनी संपन्नत्व केले आहे. उत्तम वस्तूचे एक निसर्ग निर्मित पदार्थ संग्रहालय आहे. येथे नाही असे जगात काय आहे? उलट जे जगात अन्यत्र कोठे नाही ते मात्र या आमच्या भारतभूमीत, या आमच्या मातृभूमीत परमेश्वराच्या कृपेने लाभलेले आहे. सारांश: उत्तुच्च पर्वत, सखोल नद्या, सुपीक वसुंधरा, सरस फुले, सुवासिक फुले, सर्व धातूंच्या खाणी, विविध पक्षी, विस्तीर्ण समुद्र, सुंदर सरोवरे इत्यादी जे जे म्हणून निसर्ग देवतेने देता येणे शक्य आहे ते सर्व संपूर्ण रीतीने लाभल्यामुळे जिला अद्वितीय चारुताने श्रीमंती प्राप्त झाली आहे त्या भगवती आर्यभू जननीला आमचे सदैव वंदन असो. परंतु नुसत्या नैसर्गिक सौंदर्यानेच या भरतखंडाचे गुणवर्णन झाले नाही, तर नैसर्गिक सौंदर्य नि संपन्नता या दोन गोष्टीत आमची भूमाता ही जगतितलावर श्रेष्ठ आहे. इतकेच नव्हे तर आपल्या आर्य भूमातेच्या गुणवर्णनाचा हा एक अंश आहे, जिच्या अनंत गुणसंचयातील तो एक लहानसा गुण आहे. कारण स्वाभाविक सुंदरता असणे हा गुण निसर्गाच्या हाती असतो. स्वभाव सुंदरता असणे ही पूर्व भाग्याची द्योतक असली तरी कर्तृत्वाची द्योतक नसते. गोरा गुमटा चेहरा असूनही जर एखादा मनुष्य कर्तृत्वशालीही नसेल तर तो त्याचा फक्त चेहरा गोरा आहे परंतु कर्तृत्वाच्या नावाने शून्य आहे, अशा करंट्याहून शतपट अधिक मानार्ह समजला पाहिजे. तेव्हा जरी परमेश्वराने सर्व स्वाभाविक चारुता या आर्यभूमीला अर्पण केली असली तरी तिच्या सद्गुणांची आणि थोरवीची खरी कसोटी तिच्या स्वतःच्या कर्तबगारीवरूनच पाहायला मिळते. उत्तम नदी तीच की जी अत्यंत गोड आणि विमल पाणी देते. उत्तम शेत जे की धान्याच्या कणसांनी सदैव आंदोलन करत असते आणि उत्तम वृक्ष तोच की ज्याची फळे अत्यंत मधुर आणि रसाळ असतात. त्याचप्रमाणे उत्तम देश तोच की ज्याच्या पुत्रांच्या अंगी काहीतरी असामान्यत असते. देशभूमीची खरी चारुता तिच्या स्वतःच्या महत्वाने जितकी प्राप्त होते तिच्या शतपट अधिक रीतीने त्या देशभूच्या पुत्रांच्या कृतीवरून ठरत असते. या वीर मातृत्वात जी भूमी जगात श्रेष्ठ ठरेल ही कसोटी आर्य भूमातेला लावायची असेल तर आमची भूमाता वीर्यवान पुत्रांची जननी आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तिच्या वीर्यवान पुत्रापैकी काहींचा जरी नामनिर्देश करू लागलो तरी हे चंद्र आणि हे सूर्या तुमची तेजे फिकी पडू लागतील. कारण वीर मातृत्वात ही भूमी मृत्यूलोकातच काय पण सूर्यलोकात आणि चंद्रलोकात श्रेष्ठ ठरवली जाईल. इंग्लंड, अमेरिका, जपान, चीन वगैरे अर्भकांबरोबर तुलना करणे यात काहीच अर्थ नाही. अहो ज्यावेळी रोमचे नाव ऐकू येत नव्हते नि ग्रीस देशात वस्तीही झाली नव्हती तेव्हा हे आर्यभू वीर प्रसवा आणि मानवी समाजाची अधिदेवता होती. इजिप्त, खाल्डिया, असिरिया यांच्या कित्येक शतक आधी आमच्याकडे मानवी जातीची उत्क्रांती तत्वाच्या आणि दर्शनाच्या सूत्रीकरणापर्यंत आलेली होती. जगाच्या कित्येक भाषात 500 ते 600 शब्दांचा भरणा नव्हता. त्यावेळेस या भारतातील ऋषीवरांनी संस्कृत भाषेला संस्कृत करून तिला सूक्ष्म विचार प्रदर्शनात प्रावीण्य केले होते. इतकेच नव्हे तर तिला छंदातबद्ध करून तालसुरावरती लीला नर्तन करण्यास लावले होते. जेथे इतिहासाचा प्रदीर्घ प्रवेश करू धजत नाही किंवा जेथे दंतकथेचे तीव्र टोकही बोतट होत आहे अशा सहस्रावधी
वर्षापूर्वीच्या कालातूनही ज्या भूमीमध्ये वेद घोष ऐकू येत होते त्या भूमीच्या भाग्याची तुलना कशाशी करता येणार आहे. सर्व जगात अत्यंत जुना असा ऋग्वेद या भूमीमध्ये निर्माण झाला. तत्वज्ञानाला 10,000 वर्षापूर्वी शोधून काढणारे वीर्यवान ऋषी जगात इतरत्र कोठे आढळणार आहेत. त्या ऋषींच्या तपोवनांनी त्यांच्या तपांनी पूत झालेल्या भूमातेला आमचे वंदन असो. वसिष्ठ वामदेवांनी अभिमंत्रित झालेल्या जलाच्या सिंचनाने ही भूमी पुनीत झालेली आहे. होम हवनाच्या पुण्यसमयी देवदेवतांचा संतोष अग्नीच्या दक्षिणांच्या ज्वालांनी या भूमीत व्यक्त झालेला आहे. होम मध्ये दग्ध होणाऱ्या घृताच्या सुवासाने दुरून स्वर्गातील इंद्रनी वरून या भूमीवर अवतरत असतात. वीर्यवान नि ब्रह्मवेते ऋषींच्या समित्या या भूमीवर तत्वज्ञानाचा वादविवाद करीत असताना आपले आजपर्यंतच्या गौप्याचे आता स्फोटन होते की काय म्हणून परब्रह्माला काळजी वाटे. ऋग्वेद या भूमीचा आहे, अथर्ववेद या भूमीचा आहे, यजुर्वेद या भूमीचा आहे, सामवेद या भूमीचा आहे, ब्राह्मणे आणि उपनिषदे या भूमीचे आहेत. तत्वज्ञानाची भगीरथी या भूमीच्या चरण कमलापासून उगम पावले आहे. शुक आणि वसिष्ठ परब्रह्मवेत्ते ब्राह्मण याच भूमीत निर्माण झाले आहेत. अंगिरस वसिष्ठ याज्ञवल्क भृगु ही विभूती समान नावे या भूमीत झालेली आहेत. ही नावे ऐकताच मनास एकदम उदात्तता प्राप्त होत नाही. तसे हे तत्व व्यक्ते ज्या भूमीच्या कुसव्याला धन्य करीत आहे त्या तत्व व्यक्त्या भूमीला आमचे वंदन असो. न्यायशास्त्राचे प्रणेते आणि सांख्यशास्त्राचे प्रणेते याच भूमीच्या अन्नावर वाढले. बुद्धीवर अंधश्रद्धेचा पगडा पडू लागताच ज्या कपिल महामुनींनी अंध परंपरेला झुगारून देऊन विचार शक्तीचा पहिला जय जयकार केला ते सांख्यशास्त्र प्रणेते कपिल महामुनी देखील आपल्या या भारतीला हे मातर म्हणून वंदन करीत असत. सर्व जगाला अजून वंद्य असलेल्या कपिल महामुनींनी देखील जिला आई म्हणून वंदन करावे अशी भूमी या जगावर चंद्र मंगळ बुधादी ग्रह हो तुमच्याकडे तरी एखादी आहे काय. भास्कराचार्यांनी आर्यभट्टांनी आणि वराहमिरांनी भूगोलाचे ज्योतिषशास्त्राचे आणि गणितशास्त्राचे शोध या भूमीतील अन्न सेवनाने झालेल्या तीव्रतेने लावले. दशांशांचा शोध या भूमीच आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध या भूमीच आहे. भूमिती या भूमीत जन्मास आली. त्रिकोणमिती या भूमीतील यज्ञवेदीतून उत्पन्न झाली. सप्तसुरांचा उदय या भूमीच्या कोमल कंठातून झाला. मत्स्य यंत्र या भूमीत जन्माला आले. जगात व्याकरणशास्त्राची पद्धती या भूमीने पहिली दिली. सशस्त्र लिपीनी वर्णमाला या भूमीत निर्माण झाली. मयसभेला उत्पन्न करू शकणारे शिल्पशास्त्र या भूमीच्या मालकीचे आहे. नाट्यशास्त्र वैद्यकीय शास्त्र याच भूमीत उत्पन्न झाले. कनाद कपिल आर्यभट्ट वरामिहिर भरत पाणिनी विश्वकर्मा वाघभट गौतम अशा तेजोभास्करांना या स्वतंत्र शास्त्र प्रणेत्यांना उत्पन्न करणाऱ्या ज्या भूमीचे अन्न वीर्यवान आहे त्या शास्त्राधीत भूमीला आमचे सदैव वंदन असो. परंतु हे तत्व व्यक्ते हो निशास्त्र प्रणेते हो सर्व जगाला लल्लालभूत झालेले असे तुम्हीच काय ते या भूमीत उत्पन्न झालेले आहात असा वृत्तागर्भ करू नका. वाल्मिकींच्या सरसा सालंकरा सुपदन्यासा सुवर्णमय मूर्तीला हा स्वर्ग मृत्यूलोकात पातालात कोण भुलत नाही. रामायण इतके सरस असे जगावर कोणते काव्य आहे. तरी अप्सरांच्या अधोरुष्टांनी द्राक्षांच्या लतांनी त्या रामायणातील किती रस तरी चोकून नेलेला आहे. पारा शर्यवेच सरोज मलम गीतार्थ गंध उत्कटम नाना आख्यानम केसरम हरिकथा संभोना बोधितम अशा प्रकारचे महाभारत रचणारा व्यास भरतभूमी शिवाय इतर कोठे जन्माला येणार आहे. जगावरील सर्व शास्त्रे बुडालेनी भारतच काय ते एक राहिले. सर्व शास्त्राची आठवण होऊ देणार नाही. ते महाभारत या भूमीचे आहेत. तुम्हाला काय पाहिजे आहे. नीतिशास्त्र पाहिजे आहे भारताकडे वळा. तत्वज्ञान पाहिजे आहे भारताकडे वळा. कवित्व पाहिजे आहे भारत सुधा माधुरीकडे वळा. इतिहास सृष्टी वर्णन काय काय पाहिजे आहे तुम्हाला. व्यासो सिस्टम जगतम सर्व
अशी ज्याची कीर्तीची संघशक्तीची नौबत झडत आहे, त्या व्यासांना जन्म ह्या आर्यभूमीने दिला आहे. रामायण आमचे आहे, महाभारत आमचं आहे, शाकुंतल आमचा आहे. यापैकी एक जरी आमचे असते तरी सर्व जगाहून आम्ही श्रेष्ठ ठरलो असतो. आता तर सर्वच आमचे आहे. आता भारतभूमी सोडून क्षीरसागराला कोण जातो? रामायण हा आमचा क्षीरसागर, महाभारत हा आमचा दुसरा क्षीरसागर, शाकुंतल हा आमचा तिसरा क्षीरसागर आणि उत्तर रामचरित्र हा आमचा चौथा क्षीरसागर. इतक्या क्षीरसागरापुढे त्या एकाची काय किंमत आहे? एका क्षीरसागरात राहणाऱ्या त्या लक्ष्मीकांताहून आम्ही भारतभूमीचे रहिवासी चौपट भाग्यशाली आहोत. आमच्या कवितेत लक्ष्मी आहे, पण त्यांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे? या कवितेचे कांत वाल्मिकी, व्यास, कालिदास नि भवभूती या सर्वांना ज्या भूमीकडून दिव्य प्रतिभा स्फूर्ती झाली, त्या भूमीला आमचे वंदन असो. परंतु ही प्रतिभा स्फूर्ती काव्यातच झाली असे नाही. मानवी समाजाला धर्मतत्वांनी जर काही फायदा झाला असेल तर त्याचे श्रेय आमच्या या आर्यभूमीला जाते. जगताची सर्व धर्म परंपरा येथून अद्भुत झालेली आहे. वेद प्रणित धर्माची ती सर्व लेकरे आहेत. हिंदू धर्मापासून महात्मा बुद्धाने बुद्ध धर्म प्रतिपादन केला. त्या बुद्ध धर्माची एक प्रत उतरून घेऊन जिजसने ख्रिस्ती धर्म तयार केला. त्या तलवारीचे पाणी ओतून महम्मदी धर्म तयार झाला आणि त्या महम्मदी धर्माचा ओघ नानकाने पुन्हा मूळ आर्य धर्माशी आणून भिडवला. धर्म हा जर तुमचा प्राण असेल आणि जर तुमची धर्मच्युत झालेला नसाल तर हे जगतितलावरील सर्व समाजांनो, तुम्हाला तुमचा तो प्राण दिल्या वाचून या आमच्या आर्य भूमातेला वंदन करा. वैदिक धर्म या भूमीचा प्राणच आहे. त्याच्या रक्षणार्थ देह कष्टवणारे शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य वगैरे सर्व धर्मवीर आमच्या भूमीत जन्माला आले आहेत. वीरशाली जपाना, ज्या भाग्याकरता तू आणखी 10 सुशिमाच्या लढाई जिंकल्यास तरी तुला जे लाभणार नाही असले बुद्ध महर्षींना जन्म देण्याचे भाग्य आमच्या या आर्य वसुंधरेला आहे. इतके असूनही अमक्याच मार्गाने परमेश्वराकडे जावे असा उदार चरित्राचा बिलकुल आग्रह नाही. तिच्या मुलांपैकी काही जण देवाला विष्णू म्हणत, कोणी नानकाच धर्म प्रेरणता म्हणत, कोणी बुद्धाला म्हणत. असल्या गोष्टीत या मातेचा आपल्या कोणत्याही मुलावरती अनुदारपणाचा दाब नाही. तिच्या 30 कोटी लेकरातील हिंदू जितके तिला प्रिय आहेत तितकेच बौद्ध आहेत आणि तितकेच जैन आहेत. निसर्गाने जिला सर्व जगतात अत्यंत सुंदर केले आहे, तीच आमची ही भारत माता आपल्या वीर्यवान प्रसवांनी सर्व जगात श्रेष्ठ आहे. ही स्तुती काव्याच्या भाषेत केली नाही, ही स्तुती यथार्थ आहे आणि हे दाखवण्यासाठी वर ऐतिहासिक भाषाच वापरली आहे. पौराणिक आणि दंतकथायुक्त अशा माहितीला जर क्षणभर बाजूला ठेवले तर वर वर्णन केलेल्या ऐतिहासिक व्यक्तीपैकी एकेकाची योग्यता अशी आहे की तसल्या एकेका व्यक्तीला जन्म देताच इतर भूमी निसत्व होऊन गेल्या असत्या. परंतु आज सतत अनंत वर्ष अनंत वीरांनी वीरप्रसवा झालेल्या सत्वमती भारतीला आमचे वंदन असो. परंतु मातृभूमी नुसती सतपुत्रांनाच उत्पन्न करीत नाही. ही भाग्यशाली भूमीच्या पोटी जशी जितकी नररत्ने आलेली आहेत तशीच आणि तितकीच स्त्री रत्नेही येथे पैदा झालेली आहेत. तिच्यामध्ये ऋषी वृंदांना भरसभेत ब्रह्मविचारात जिंकून टाकणारी गार्गेही जन्माला आले आहे. या भूमीमध्ये लोपमुद्रा जन्माला आहे. या भूमीमध्ये अहल्या जन्माला आलेली आहे आणि या भूमीमध्ये तारा जन्माला आले आहेत. या भूमीमध्ये मंदोदरी जन्माला आले आहेत. या भूमीत दमयंती जन्माला आली आहे आणि याच भूमीत सावित्री जन्माला आहेत. भूदेवीच्या मुला इतक्या पावन आहेत याच्यासाठी आणखी किती नावे द्यावेत. तथापि अजून कोणाची खात्री होत नाही काय? नसेल तर ऐका, आम्ही एकच पवित्र नाव सांगतो, ते ऐका. सद्गुण, औदार्य, धाडस, पातिव्रत्य, निसर्ग गंभीरता आणि दिव्य सुंदरता या सर्व सद्गुणांना ज्या एका नावाने संबोधिता येईल असे आम्ही आता एक नाव सांगतो आणि ते ऐका.
ज्या नामोच्चाराने आम्हीनी आमचा देश हे सदैव पावन होईल असे आता एक नाव सांगतो ते ऐका. हे जगावरील सर्व प्राणी मात्र हो आणि स्वर्गातील सर्व देव हो, ते नाव श्री सीतादेवीचे आहे. होय, सीतादेवी ही ही या भूमीच्या उदरी पैदा झाली. ज्या भूमीच्या उदरी श्री जानकी पैदा झाली, त्या भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला आहे. ही कल्पना मनात प्रवेश करताच ते आकाशाहून विस्तृत होते. जे क्षेत्र उत्तम धान्य देते तो श्रेष्ठ, तसेच जो देश उत्तम स्त्री पुरुषांना प्रसवतो तो श्रेष्ठत्व आहे असे समजून आपण या भारताला श्रेष्ठत्व पाहू लागलो तर काय आढळते? अंगिरस, गर्ग, वसिष्ठ, वामदेव, याज्ञवल्क, जनक इत्यादी महातत्ववेत्ते, कनाद, कपिल, भास्कर, आर्यभट, वराहमिहिर, भरत, पाणिनी, वाग्भट, चरक इत्यादी शास्त्रवेत्ते, व्यास, वाल्मिकी, कालिदास, भवभूती इत्यादी कविता देवेंचे लाल, गौतम बुद्ध, शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य इत्यादी धर्म संस्थानक, श्रीराम, नल, युधिष्ठिर यांच्यासारखे रंजनशील राजे, अर्जुन, श्रीकृष्ण, कर्णादी इत्यादी चंद्रगुप्त, शालवान, विक्रमाजित इत्यादी साम्राज्य संस्थापक, शुक्राचार्य आणि हरिश्चंद्र यांच्यासारखे सद्गुणी, गार्गेयी, लोपमुद्रा, अहल्या, तारा, मंदोदरी, सावित्रीनी, सीता इत्यादी युवती. या भाग्याची आता गणना कशी करावी? या विभूतीचे हे नामोच्चारण नुसते मासल्यासाठी म्हणून केलेले आहे, तरी हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही. जो आहे तो व्यवस्थित रीतीने संकलित केलेला नाही, आणि जो संकलित केलेला आहे तो संबंध आकलन करण्याची ग्रहणशक्ती नाही. भारत महोदयच्या उदराशी जाऊन त्यातील हे चोचीभर पाणी या टिटवीने आणले आहे. परंतु इतक्यानेच काय झाले आहे? केलेले वर्णन आमच्या इतिहासाचा पूर्वार्धच आहे. आधुनिक काळातील रत्नांची यादी तर अजून आहे. चित्तूरचे प्रतापसिंह, बुंदेलखंडाचे छत्रसाल, बंगालचे प्रतापादित्य, रायगडचे हिंदू पदबादशाह, पुण्याच्या शनिवारवाड्याचे मालक, ग्वाल्हेरचे महाजी, पानिपतचे मैदान, सिंहगडची दरड आणि रांगण्याची खिंड, ज्ञानेश्वराची लेखणी, विठोबाचा भक्त, समर्थाचे दास, किती सांगावे, कसे सांगावे आणि कोटवर सांगावे? योद्ध्याची यादी द्यावी की तत्व व्यक्त्यांची द्यावी? का शास्त्र व्यक्त्यांची द्यावी की कवींची द्यावी? का देशभक्तांची द्यावी की स्वातंत्र्य वीरांची द्यावी? का मुत्सद्यांची द्यावी? हे आर्य वसुंधरे, तू सुबग आहेस, सुजला आहेस, सुवर्ण आहेस, सुरत्न आहेस, तुला आमचे वंदन असो. हे ऋतुमती, हे वसुमती, सुलते नि सुपुलते, तुला आमचे वंदन असो. हे विविध विहंगिने, विविध कुसुमे, तुला आमचे वंदन असो. हे निसर्गरम्ये आणि निसर्गरक्षिते, तुला आमचे वंदन असो. हे पुराण देवी युवती, पुरंदरी, तुला आमचे वंदन असो. हे तत्वज्ञे आणि हे शास्त्रज्ञे, तुला आमचे वंदन असो. हे प्रभामयी आणि धर्ममयी, तुला आमचे वंदन असो. हे सत्वमती आणि वीर्यमती, तुला आमचे वंदन असो. हे स्वातंत्र्य तिलक भूषिते, तुला आमचे वंदन असो. श्री शंकरादी त्रिदेश जिचे रक्षण करतात, तिला आमचे वंदन असो. नारद, तुंबर, व्यास, वाल्मिकी तुझ्या भोवती तुझी स्तोत्रे गात आहेत, तुला आमचे वंदन असो. श्री प्रतापादी तुझ्या शत्रूच्या नरडीचा घोट घेत आहेत, त्या तुला आमचे वंदन असो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम असं तू